नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, आर्मी एआरओ अग्निवीर 2026 या भरतीसाठी सुरुवात झालेली आहे. सिंपल मित्रांनो, पात्रता पाहिली आपण तर पात्रता 10वी पास असणे इथं गरजेचं आहे जीडी ड्युटीसाठी आणि ट्रेड्समॅनसाठी. त्याचसोबत टेक्निकलसाठी सुद्धा मित्रांनो तुम्हाला 10वी पास आणि त्याचसोबत आयटी असेल तर तुम्ही टेक्निकलमध्ये फॉर्म भरू शकता. आणि मित्रांनो तुम्हाला क्लर्कसाठी फॉर्म भरायचा असेल तर तुमचं 12वी पास असणं इथं गरजेचं आहे. दुसरी मित्रांनो अट म्हणजे तुमची जी हाईट आहे ती 168 सेंटीमीटर मिनिमम हवे, मॅक्झिमम कितीही चालेल. आणि त्याचसोबत क्लर्कसाठी 162 सेंटीमीटर हाईट असणे तर गरजेचं आहे. बाकी मित्रांनो चेस्ट तुमची मिनिमम 77 आणि 5 सेंटीमीटर फुगवून आली पाहिजे. यासोबत मित्रांनो बाकी ज्या काही अटी आहेत त्याच्यानंतर बाकी जे काही ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आज कोल्हापूर एआरओचं नोटिफिकेशन आहे ते पाहणार आहोत. आणि बाकी जे पुणे एआरओ आहे, नागपूर एआरओ आहे आणि मुंबई एआरओ आहे, याचं नोटिफिकेशन तुम्हाला हवं असेल तर सिंपल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याचंही नोटिफिकेशन आपल्या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. तर मित्रांनो सुरुवातीच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तुमचं फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल. तर मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता कोल्हापूर एआरओचं पूर्णपणे नोटिफिकेशन आहे. या नोटिफिकेशननुसार मित्रांनो 13 फेब्रुवारी 2026 पासून ते 1 मार्चपर्यंत आपल्याला हे फॉर्म भरायचे आहेत. फॉर्म भरायची फीस जी आहे ती ₹250 ऑनलाईन आपल्याला भरायची आहे. आता बघूया पूर्णपणे पीडीएफ किंवा जे नोटिफिकेशन आहे ते काय आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हे नोटिफिकेशन तुम्ही ते बघू शकता की रिक्रुटमेंट नोटिफिकेशन इंडियन आर्मी यांच्याकडून हे नोटिफिकेशन आलेलं आहे. इथं जर आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशनचं डेट जर पाहिली तर 13 फेब्रुवारी 2026 ते 1 एप्रिल 2026 या दरम्यान आपण पूर्णपणे हे नोटिफिकेशन किंवा हे ऑनलाईन फॉर्म भरू शकतो. याच्यामध्ये नेक्स्ट डेट जर अपडेट पाहिली तर ऑनलाईन एक्झाम जी आहे ती आपली 1 जून 2026 ते 15 जून 2026 यामध्ये टेंटेटिव्हली आपल्याला इथे सांगितलेले आहे. या दरम्यान आपली एक्झाम कधी येऊ शकते. म्हणजे जवळजवळ आपल्याकडे मार्च, एप्रिल, मे, जून म्हणजे जवळजवळ 2 महिने आपल्याकडे आहेत मित्रांनो. तर याच्यामध्ये आपण ही कोल्हापूरची PDF पाहणार आहोत. यासोबत पुणे, त्याच्यानंतर मुंबई आणि नागपूर यांचीसुद्धा नोटिफिकेशन आलेली आहे. सगळ्या नोटिफिकेशन आपण वाचणार नाही आहेत, सगळ्या सेम आहेत, फक्त जिल्हे वेगवेगळे आहेत. तुमचा जिल्हा कोणता आहे, काय आहे, कसं पाहायचं मी ऑलरेडी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, तुम्हाला सांगून देईल की तुमचा एआरओची डेट काय आहे. तर याच्यामध्ये आपण पुढे जाऊयात. तर याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशनचा विचार केला तर जनरल ड्युटीसाठी सिंपल मित्रांनो तुमचं 10वी पास असणे तर गरजेचं आहे. त्यामध्ये 45% मार्क तुम्हाला बेसिक सब्जेक्टमध्ये आणि मिनिमम 33% मार्क इन ईच सब्जेक्टमध्ये असणे तर गरजेचं आहे. एज लिमिट तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो तर 17.5 ते 22पर्यंत तुमचं एज असणे तर गरजेचं आहे. तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता. टेक्निकलसाठी मित्रांनो इथे 10+2 म्हणजेच 12 पास असणे तर गरजेचं आहे आणि तेच तुमचं एज जे आहे ते 17.5 ते 22 असणं इथं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे तुम्ही इथं बघू शकता टेक्निकलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही इथे भरपूर असे सब्जेक्टसुद्धा दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही जर यापैकी कोणता डिप्लोमा वगैरे केला असेल किंवा ITI जरी केला असेल तरी तुम्ही टेक्निकलमध्ये फॉर्म भरू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे अग्निवीर क्लर्क स्टोअर कीपर टेक्निकल. यामध्ये 10+2 म्हणजे 12 पास असणे तर गरजेचं आहे. आणि त्याचसोबत मित्रांनो तुमचं वय जे आहे ते 17.5 ते 22 असणे तर गरजेचं आहे. अग्निवीर ट्रेड्समॅनसाठी तुम्हाला सिंपल 10वी पास असणे तर गरजेचं आहे. आणि त्याचसोबत 17.5 ते 22 वर्ष तुमचं असणे तर वयच इथं गरजेचं आहे. त्याचसोबत सेकंड ट्रेडमॅन जे आहे त्यासाठी 8वी पास असणे तर गरजेचं आहे. आणि 17.5 नंतर पुढे जाऊया. जवळजवळ 77 पानांची ही PDF आहे मित्रांनो. पूर्णपणे आपण वाचणार नाही आहे. जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे तीच आपण फक्त बघणार आहोत. तर याच्यामध्ये एज लिमिट जर आपण पाहिलं मित्रांनो तर एज लिमिट 1 जुलै 2005 पासून ते 1 जुलै 2009 या दरम्यान जर तुमची जन्मतारीख असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट अग्निवीर ड्युटीसाठी आपण हाईटचा जर विचार केला तर जनरल ड्युटीसाठी तुमची 168 हाईट असणे तर गरजेचं आहे. आणि चेस्ट जी आहे ती 77 मिनिमम 77 आणि फुगून 5 सेंटीमीटर असणे तर गरजेचं आहे. टेक्निकलसाठी 167 त्यानंतर चेस्ट तुमची 76 असणे तर गरजेचं आहे. अग्निवीर क्लर्कसाठी तुमची 162 हाईट असणे तर गरजेचं आहे आणि चेस्ट तुमची 77 असणे तर गरजेचं आहे. ट्रेड्समॅनसाठी 168 हाईट दोन्ही ट्रेड्समॅनसाठी आणि चेस्ट जी आहे ती 76 सेंटीमीटर असणे तर गरजेचं आहे. त्यानंतर जे स्पोर्ट्स कोट्यातून भरतील मित्रांनो फॉर्म त्यांच्यासाठी 2 सेंटीमीटर हाईट आपल्याला इथं रिलॅक्शन दिलेलं आहे. चेस्टमध्ये 3 आणि वेटमध्ये 5 किलोचं आपल्याला रिलॅक्शन इथे मिळणार आहे. जे सन ऑफ सर्व्हिसमॅन असतील म्हणजेच जे एक सर्व्हिसमॅन वगैरे यांचे सन असतील त्यांना 20 मार्क GDसाठी एक्स्ट्रा आहेत. टेक्निकलसाठी सुद्धा एक्स्ट्रा आहेत आणि क्लर्कसाठी सुद्धा आणि ट्रेडमॅनसाठी 20 मार्क एक्स्ट्रा आहेत. स्पोर्ट्समॅनसाठी सुद्धा मित्रांनो तेच लागू होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पुढे गेलो मित्रांनो. पुढे गेल्यानंतर भरपूर असे आपल्याला
वेगवेगळे प्रकारचे आपल्याला मार्क्ससाठी यांनी डिवायडेशन केलेलं आहे. ही PDF तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे 6व्या पानावरती गेलो मित्रांनो. 6व्या पानावरती गेल्यानंतर तुम्हाला इथे पण काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. यामध्ये इन्स्ट्रक्शन जर आपण पाहिलं तर ॲन्युअल लीव्ह तुम्हाला 30 दिवसाची पर इयर आहे आणि सिक लीव्ह जी आहे ती बेसिक आणि मेडिकल ॲडवाईस यानुसार दिली जाणार आहे. आता पे अलाउन्सचा जर विचार केला मित्रांनो तर पे अलाउन्स तुम्हाला पहिल्या वर्षी 30,000 जे आहे कस्टमाइज पॅकेज आहे त्यामध्ये इन हँड 21,000, कॉन्ट्रिब्युशन तुमचं 9,000 आणि कॉन्ट्रिब्युशन ऑफ फंड ते 9,000 अशा प्रकारे तुमचं डिवायडेशन होऊन तुम्हाला इन हँड 21,000 पेमेंट येणार आहे. सेकंड इयरला तुमचं 33,000 आहे, थर्ड इयरला तुमचं 36,500 आहे आणि फोर्थ इयरला 40,000 तुमची सॅलरी असणार आहे. यापैकी इन हँडचं आपण पाहिलं मित्रांनो अप्रॉक्सिमेटली तर पहिल्या वर्षी 21,000, दुसऱ्या वर्षी 23,000, तिसऱ्या वर्षी 25,000 आणि चौथ्या वर्षी 28,000 अशी तुम्हाला पेमेंट आहे ते मिळणार आहे. त्याचनुसार तुम्हाला फंड आफ्टर म्हणजे 4 वर्षांनंतर तुम्हाला 5,00,000 रुपये तुम्हाला फंड मिळणार आहे आणि एक्झिट आफ्टर 4 इयर्समध्ये तुम्हाला 10,00,000 रुपये तुम्हाला सेवानिधी पॅकेज दिलं जाणार आहे. त्यानंतर एक्झामिनेशन फीचा जर विचार केला मित्रांनो एक्झामिनेशन फी आपल्याला ऑनलाईन जेव्हा आपण फॉर्म भरू त्यावेळी आपल्याला 250 रुपयाची एक्झामिनेशन फी इथं द्यायची आहे. हे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. आता मित्रांनो तुम्ही जेव्हा फॉर्म भराल किंवा जेव्हा तुम्ही रॅलीला जाल त्यावेळी तुमच्याकडे डॉक्युमेंट कोणते असणे गरजेचं आहे तर तुम्हाला ॲडमिट कार्ड असणे गरजेचं आहे. फोटोग्राफ तुम्हाला 20 फोटोग्राफ त्यामध्ये सुद्धा नॉट बी ॲक्सेप्टेड फोटोग्राफ मस्ट बी विथ प्रॉपर हेअरकट अँड क्लीन शेव विथ व्हाईट बॅकग्राऊंड एक्सपेक्ट सिक कॅन्डिडेट्स म्हणजे तुम्हाला जे फोटोग्राफ आहेत ते 20 घेऊन जायचे आहेत. त्याचसोबत तुमचं क्लीन शेव असावं, क्लीन कटिंग असावी, त्यात तुम्हाला बॅकग्राऊंड व्हाईट कलरचं असणं इथं गरजेचं आहे. त्यानंतर एज्युकेशन सर्टिफिकेट जे काय तुमचे असतील तुम्हाला घेऊन जायचं आहे. डोमासाईल नेटिव्हिटी परमनंट रेसिडेंट सर्टिफिकेट जे तुमचं आहे ते तुम्हाला घेऊन जायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुमचं ते घेऊन जायचं आहे. रिलिजन सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट, स्कूल कॅरेक्टर सर्टिफिकेट, त्यानंतर कॅरेक्टर सर्टिफिकेट तुमचं म्युन्सिपल कॉर्पोरेशनमधून लास्ट 6 मंथचं हवं आहे इथं मित्रांनो. पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला लास्ट 6 मंथचं हवं आहे आणि तुमचं अनमॅरिड सर्टिफिकेट जे आहे तुमचं सरपंच जो असेल विलेज सरपंच त्याच्याकडून घेऊन जायचं आहे. त्यानंतर रिलेशनशिप सर्टिफिकेट जर तुम्ही रिलेशनशिप म्हणजे आपले वडील किंवा भाऊ जर आर्मीमध्ये असेल त्यांच्या थ्रू जर तुम्ही फॉर्म भरताय तुम्हाला ते असणं इथं गरजेचं आहे. NCC असेल तुमच्याकडे ABC जे काय असेल तुम्हाला इथं घेऊन जायचं आहे. स्पोर्ट्स सर्टिफिकेट जर असेल तर स्पोर्ट्स सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्याचसोबत ॲफिडेविट करायचं आहे मित्रांनो. यामध्ये जे ॲफिडेविट आहे ते ड्युली साईन्ड बाय कॅन्डिडेट विथ 10th नॉन डिजिटल स्टॅम्प पेपर ॲज पर द स्पेसिमेन ड्युली अटेस्टेड पर नोटरी विल बी सबमिटेड बाय कॅन्डिडेट द रेली साईड विदाउट फेल. Format of affidavit attached per Appendix E. Submission affidavit in mandatory gain entry to rally candidates will be not permitted to enter the rally without affidavit. म्हणजे तुम्हाला ॲफिडेविटसुद्धा घेऊन जायचं आहे. त्यानंतर पॅन कार्ड, आधार कार्ड घेऊन जायचं आहे मित्रांनो. तुम्हाला टॅटू वगैरे जर काय असेल त्याबद्दल सेपरेट व्हिडिओ येईल मित्रांनो. त्याचनंतर सर्टिफिकेट ऑफ आयडेंटिटी बॉन्ड याबद्दल पण तुम्हाला सविस्तर येईल मित्रांनो. तो आल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी काय आहेत ते कळून जाईल. याच्यामध्ये फिजिकल कसं असणार आहे तर थोडक्यात पाहूया मित्रांनो. तर फिजिकलचा जर विचार केला मित्रांनो तुम्हाला 5 मिनिट 30 सेकंद मिळतील. यामध्ये 60 मार्क असतील. ग्रुप 1 यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो तर पुलअप्स, 1600 मीटर रनिंग या 2 फिजिकल इव्हेंट असणार आहेत. यामध्ये 1600 मीटर जी रनिंग आहे मित्रांनो यासाठी 5 मिनिट 30 सेकंदाला 60 मार्क असणार आहेत. 5 मिनिट 31 सेकंद ते 5 मिनिट 45 सेकंदाला 48 मार्क, 5 मिनिट 46 सेकंद ते 5 मिनिट 6 मिनिटासाठी 36 मार्क आणि लास्ट जो येईल त्याला 24 मार्क इथे असणार आहे. पुलअप्समध्ये तुम्ही 10 मारले तर 40 मार्क, 9 मारले तर 33, 8 मारले तर 27, 7 मारले तर 21 आणि 6 मारले तर 16. बाकी जे आहे त्यांना आपण म्हणू की फेल होऊन जाणार. त्यानंतर तुम्हाला 9 फीट डीच आहे मित्रांनो. 9 फीट डीसाठी तुम्हाला फक्त क्वालिफाय करायचं आहे आणि झिगझॅग बॅलन्स आहे त्यासाठी तुम्हाला फक्त क्वालिफाय इथे करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे पूर्णपणे व्हिडिओ होता. अशा प्रकारे पूर्णपणे माहिती होती. जर तुम्हाला तुमच्या AROमध्ये कोणते जिल्हे आहेत तुम्ही यासाठी पात्र आहात की नाही किंवा मित्रांनो तुम्हाला कोणत्या भरतीसाठी तुम्ही पात्र आहात याबद्दल एक सिंपल व्हिडिओ याआधी बनवला होता. तो व्हिडिओ तुम्ही आय बटनवरती बघू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये आपली इंडियन आर्मीची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही डायरेक्टली जाऊन पाहू शकता. तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडल्यास प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नसाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या व्हिडिओसह, अशा एखाद्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.